दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। पेण तालुक्यातील गडब येथे मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनच्या गाळ्याचे लोखंडी शटर तोडून कटरच्या साहाय्याने मशीन फोडून एटीएम मध्ये असलेले 16,51,000 रुपयांचा धाडसी दरोडा टाकून चोरटे पसार झाले। बुधवारी रात्री वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, डीवायएसपी शिवाजी फडतरे, वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपास सुरू केला आहे। या घटनेनंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून दरोडेखोरांच्या मुसकी आवळून त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मात्र या धाडसी दरोड्याच्या घटनेमुळे गडबसह पेण तालुक्यात दरोड्याच्या घटनेने व्यापारी व नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे। वडखळ पोलीस ठाण्यात पेण एसबीआय बँकेचे मॅनेजर संजय प्रभाकर पाटील यांनी एटीएम दरोड्याबाबत फिर्याद दिली आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधनकर, पेण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।